हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जी की जॉब अपडेट आहे. स्क्रीनवर तुम्ही बघत असाल, जळगाव DCC बँकची ही भरती आलेली आहे आणि चांगली भरती आहे, जी प्रॉपर जळगावची आहे आणि ज्यांना जळगावमध्येच जॉब करायचं आहे त्यांच्यासाठी तर ही उत्तम संधी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती. चला, तुम्हाला बघत असेल जाहिरातीमध्ये जे सपोर्ट स्टाफ आहे त्यांच्यासाठीच ही पदभरती आवश्यक आलेली आहे आणि त्याच रिगार्डिंग आपण संपूर्ण माहिती बघून घेऊ की एक्झाम फॉर्म कधी भरायचा आहे. वेबसाईट ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आणि वेबसाईटमध्ये तुम्हाला 19/10/2025 म्हणजे आजपासनं फॉर्म फिलिंगला सुरुवात होणार आहे. तर ते 31/10/2025पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलिंग प्रोसेस ही करता येईल. बघा, या ऑक्टोबर महिन्याच्या 31 तारखेपर्यंतच तुम्हाला फॉर्म फिलिंगची प्रोसेस आटोपून घ्यायची आहे, शेवटच्या दिवसाची वाट न बघता. मी प्रत्येकदा तेच सांगत असते की लास्ट डेला फॉर्म भरायचं नाही, सुरुवातीलाच फॉर्म फिलिंगची प्रोसेस आपण आटोपून घ्यायची. गडबडीमध्ये आपण भरतो आणि बऱ्याचशा मिस्टेक आपल्या हातून होऊन जातात, म्हणून त्या सगळ्या टाळण्यासाठी आपण सुरुवातीलाच फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही आटोपून घ्यायची आहे. आता बघूया किती वॅकन्सी आहेत. परीक्षा शुल्क देखील तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे. बघा, प्रवेशपत्र डाउनलोड करायसाठी पण वेबसाईटलाच जायचं आहे. परीक्षा दिनांक हे काही दिवसांनीच प्रसिद्ध करण्यात येईल आणि मुलाखत देखील होणार आहे. जी DCC बँकची भरती असते यामध्ये मुलाखत असते. ठीक आहे. आणि आता पुढे बघूया, जे कारकून नावाचं जे पद आहे, सपोर्ट स्टाफ म्हणजे ज्याच्यासाठी इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात क्लर्क आणि असं त्याला कारकून हा नाव दिलेलं आहे. म्हणजे सपोर्ट स्टाफ म्हणून आहे. एकूण 220 म्हणजे बऱ्यापैकी वॅकन्सी आहेत. आपण एक वॅकन्सीसाठी झटतो आणि इथे 220 वॅकन्सी आहेत, म्हणजे भरपूर वॅकन्सी आहेत. जे प्रॉपर जळगावचे आहेत त्यांच्यासाठी तर अति सुंदर चांगली उत्तम संधी आहे ही. तर तुम्ही न चुकता जे ग्रॅज्युएट आहेत त्यांना हा फॉर्म भरायचा आहे. पुढे आपण शैक्षणिक पात्रता देखील बघणारच आहोत. बघा, तुम्ही इथे वयोमर्यादा बघू शकता. कमीत कमी तो व्यक्ती ज्याला हे अर्ज करायचा आहे तो 21 वर्षाचा असावा व जास्तीत जास्त 35 वर्ष चालणार. उमेदवाराचं जे ग्रॅज्युएशन आहे म्हणजे आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता बघू. किती एनी ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट चालणार. पोस्ट ग्रॅज्युएट फ्रॉम द रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी पास्ट विथ मिनिमम 50% मार्क्स आणि MSc असणं आवश्यक आहे. गव्हर्नमेंट अप्रूव्ड सर्टिफिकेट कॉम्प्युटरचं हे तुम्हाला असणं आवश्यक आहे. इफ कॅन्डिडेट इन बॅचलर इन इंजिनिअरिंग BSc कॉम्प्युटर ऑर ग्रॅज्युएट इन BSc ॲग्रिकल्चरवाले जे आहेत ग्रॅज्युएट धिस विल बी रिलॅक्सेबल. म्हणजे बघा सांगते, जर साधं ग्रॅज्युएट असेल ना तर तुम्हाला MSc जसं BA वगैरे आहे, BA वगैरे असलं ग्रॅज्युएशन असेल तुमचं तर तुम्हाला MSc सर्टिफिकेट लागेल. पण जर तुम्ही कॅन्डिडेट बॅचलर इन इंजिनिअरिंग BSc कॉम्प्युटर म्हणजे ॲग्रिकल्चरचे स्टुडंट असेल तर त्याबद्दल तुम्हाला रिलॅक्सेशन आहे की तुमचं MSc नसेल तरी चालेल. फॉर्म फिलिंग करताना तुम्हाला लक्षातच येणार ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. शैक्षणिक अर्हता हे जे डेट असते त्यांची, जी लास्ट डेट असते त्या वेळेपर्यंत तुमची कंप्लीट झालेली असणे आवश्यक असते. ठीक आहे. स्क्रीनवर तुम्ही वेतन श्रेणी बघा. जे क्लर्कची जी वेतन श्रेणी तुम्ही बघा. ठीक आहे. पुढचं बघू आपण एक्झाम कशी होणार आहे. तर जे आपलं जे क्लर्कचं पद आहे त्या पदाकरिता 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये जी MCQ पॅटर्नची होणार आहे, म्हणजे आपल्याला ऑप्शन्स असतील आणि त्यामध्ये कुठले कुठले विषय असतील ते बघा. रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स ऑफ बँकिंग आणि कम्प्युटर नॉलेज आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अशी 90 गुणांची ही परीक्षा घेतल्या जाणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. ठीक आहे. उमेदवारांनी जे इथे सिलेक्ट होतील, काही उमेदवारांना सिलेक्ट करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांची मुलाखत देखील घेण्यात येईल. उमेदवारास ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात जाईल. ठीक आहे. आणि त्यानंतर मुलाखत घेण्यात येईल. म्हणजे पदासाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरावयाची पदसंख्येच्या प्रमाणात लेखी परीक्षेचे गुणक्रम 10 गुणांसाठी जी मुलाखतसाठी बोलवण्यात येईल. म्हणजे जी 10 मार्कांची तुमची पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. तर
तुम्हाला म्हणजे तुम्ही पहिले सुरुवातीला प्रिलिम्स द्यायची आहे, त्यानंतर 10 मार्काची एक तुमची पर्सनल इंटरव्ह्यू असेल. यात खूप जास्त काही नसते, ही 10 मार्काचीच आहे. तुमचं पर्सनल अपीअरन्स, तुमचं ॲटिट्यूड कसं आहे, तुम्ही कसं बोलणार आहे, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमचं जे अपीअरन्स कसं आहे, तुम्ही कसं स्वतःला रिप्रेझेंट करताय, यावरच हे 10 मार्क असणार आहेत. आणि नॉलेज तर ते ऑफकोर्स ते विचारतील तुम्हाला काय एज्युकेशन रिलेटेड सगळ्या गोष्टी विचारतील तुम्हाला, अवेअरनेस किती आहे तुमची. पण त्यामध्ये तुमचं ॲटिट्यूडची जी टेस्ट असते ती म्हणजे कसं अपीअरन्स आहे त्या रिगार्डिंग तुमची मुलाखत होणार. तेच चेक करायचं असते तुम्हाला की तुम्ही कसे बोलू शकता. ठीक आहे, पुढे आपण हे सगळं बघितलेलं आहे. आता जे परीक्षेची कालावधी शुल्क आपण शुल्क किती आहे ते जाणून घेऊया. बघा, जे क्लर्क हे पद आहे त्याकरिता 1000 आणि 1000 रुपये. ठीक आहे, म्हणजे यामध्ये सगळे GST वगैरे ॲड केलेले आहे. सर्व करासह 1000 रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क आकारले जाईल. परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल असणार आहे. तुम्हाला एक्झाम फीज ही रिटर्न होणार नाही. एकदा जर तुम्ही पे केले तर ते रिफंडेबल होणार नाही. ठीक आहे, ऑनलाईन त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आता आपण सविस्तर सगळी माहिती बघितलेली आहे. ठीक आहे, 5 पेजचा हा PDF आहे. मी एक टेलिग्राम ग्रुप सुरू करणार आहे, तर तुम्ही नक्की त्याला जॉईन करा. असेच जे भरतीचे नवनवीन अपडेट आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी चांगल्याने साजरी करा आणि अभ्यासाला बिलकुल विसरू नका. अभ्यास पण आपलं सायमल्टेनियस सुरू ठेवायचं. फॉर्म फिलिंग वगैरे सगळ्या प्रोसिजर सुरू ठेवायच्या आहे. एकदा की जॉब लागली म्हणजे दररोजची दिवाळी असते. ठीक आहे, तर मग आपल्या अभ्यासावर फोकस राहा. पुढे येणारे भविष्यातील दिवस चांगलेच निघतील. ठीक आहे, आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे लोक जळगावचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगायचं की आम्ही व्हिडिओ बघतोय, आम्ही जळगावचे आहोत. आणि जळगावच्या लोकांसाठी ही चांगली संधी आहे. जे स्टुडंट आहे तिथले आणि त्यांना तिथेच नोकरी हवी, तर तुम्हाला ही एकदम चांगली सुवर्ण संधी आहे. तर ही संधी मिस करू नका. गव्हर्मेंट जॉबमध्ये आपलं जे बघत आहात स्वप्न ते पूर्ण करायची हीच संधी आहे. चला मग इथेच व्हिडिओ थांबवूया. धन्यवाद.